माणूस बाह्य सौंदर्यासाठी आरशात आपला चेहरा वारंवार पाहतो, पण स्वतःला आतून पाहण्याचा प्रयत्न मात्र करत नाही. ज्याप्रमाणे आपण सोन्याची शुद्धता हॉलमार्कवरून पारखतो, त्याचप्रमाणे स्वतःच्या प्रगतीसाठी दररोज आत्मअवलोकन करून मनातील दोष आणि वाईट विचारांचा कचरा साफ करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन निर्यापक मुनी 108 श्री वीर सागरजी महाराज यांनी केले. गुरुवारी WIT जैन मंदिर येथे ग्रीष्मकालीन वाचन कार्यक्रमाअंतर्गत प्रवचनात ते बोलत होते. मुनिश्री पुढे म्हणाले की स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपण परिसरातील कचरा साफ करतो, मात्र आपल्या मनातील नकारात्मकतेचा, रागाचा आणि द्वेषाचा कचरा तसाच राहतो. गाडी चालवताना ज्याप्रमाणे आपण समोरील अडथळे पाहून वेग नियंत्रित करतो, त्याचप्रमाणे जीवनातील अडथळे ओळखून सुरक्षित मार्ग काढता आला पाहिजे. आपल्यातील कमतरता ओळखून त्या स्वीकारल्या तरच खऱ्या अर्थाने प्रगती शक्य आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून